मी प्रकाश आंबेडकर हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठी राजकीय खेळी करण्याच्या तयारीत आहेत। राज्यामध्ये सध्या सत्ताधाऱ्यांची महायुती आणि विरोधकांची महाविकास आघाडी आहे। दोघांना पर्याय देण्यासाठी प्रकाश आंबेडकर हे नव्या आघाडीच्या माध्यमातून मैदानात उतरण्याचं चित्र आहे। बघूया एक रिपोर्ट। आंबेडकरांची नवी राजकीय खेळी। विधानसभेसाठी आंबेडकरांची नवी आघाडी। आंबेडकरांच्या आघाडीत कुणाला संधी? प्रकाश आंबेडकरांचं राजकारण सोशल इंजिनिअरिंगसाठी ओळखलं जातं। राज्यातील तिसरी राजकीय शक्ती म्हणून उदयाला येण्याचं त्यांचं स्वप्न भारिपच्या नावानं पूर्ण होऊ शकलं नाही। म्हणूनच 2019 मधील लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी वंचित बहुजन आघाडी या नावानं स्वतःचं राजकारण व्यापक करण्याचा प्रयत्न केला। दलित बहुजन समाजासह 18 पगड जातींना वंचितच्या छताखाली एकत्र आणण्याचं आंबेडकरांचं स्वप्न होतं। मात्र त्यांचं हे स्वप्न अद्याप पूर्ण झालेलं नाही। 2024च्या लोकसभेला त्यांनी मराठा समाजाला जवळ करत मनोज जरांगे यांच्यासोबत सामाजिक युती केल्याचं जाहीर केलं होतं। मात्र मनोज जरांगेंनी लोकसभेत ऐनवेळी हात मागे घेतल्यानं फायदा झाला नसल्याचं आंबेडकरांनी म्हटलंय। सारा चुकला नाही, प्रश्न असा आहे उमेदवार आमचा सारा चुकला नाही त्या सगळ्या ह्याच्यामध्ये। फक्त एवढंच झालं की जरांगे पाटलांनी हात पाठीमागे घेतला, ती परिस्थिती होती। ओबीसी समाजासाठी प्रकाश आंबेडकर यांनी 22 जिल्ह्यांतून आरक्षण बचाव यात्रा काढत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देता वेगळं आरक्षण देण्याची मागणी केली होती। त्यामुळे लोकसभेत सामाजिक युती केलेल्या जरांगेंसोबत विधानसभेत आंबेडकर जाणार नसल्याचं स्पष्ट झालं। आरक्षण बचाव यात्रेनंतर आता प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेला राज्यात नवी आघाडी करण्यासाठी तयारी दर्शवली आहे। येत्या सप्टेंबर महिन्यात नागपुरात जाहीर सभा घेऊन आंबेडकर हे नव्या आघाडीची घोषणा करण्याची शक्यता आहे। हेच करतो त्या लाईन्स एकदा झालं की मग किती लढवायच्या किती न लढवायच्या ते आम्ही ठरवू। त्या हा आता आमचा अलायन्सच आहे ना। माझ्या आजही सगळ्यांशी प्रेमाचे संबंध आहे। प्रश्न असा आहे की तुमची मैत्री बऱ्याच जणांशी असते पण लग्न एकाशीच असतं ना। ते प्रेम होतं ते वेगळं आहे ना, मला लग्न करावं लागतं। प्रकाश आंबेडकर यांनी नवी आघाडी करणार असल्याचे संकेत देत या नव्या आघाडीत सोबत येण्यासाठी आंबेडकरांनी छगन भुजबळ यांना जाहीर ऑफर दिली आहे। तर माकप नेते माजी आमदार JP गावित यांची भेट घेत त्यांना ही साथ घातली आहे। तर वाट बघतोय की त्यांनी बाहेर पडावं आणि आमच्या बरोबर जॉईन करावं। कारण छगन भुजबळ हे ओबीसीवादी आहेत का? तर 100% ओबीसीवादी आहेत। पण त्यांचा पक्ष ओबीसीवादी आहे का याचा खुलासा असताना छगन भुजबळच करू शकतात, दुसरं कोणीच करू शकत नाही। प्रकाश आंबेडकर यांच्या या ऑफरमुळे या दोन्ही मोठ्या नेत्यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आंबेडकरांच्या नव्या आघाडीमध्ये कोण कोण सहभागी होतं यावरून महाराष्ट्राचं राजकीय समीकरण आगामी काळात बदलणार का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।